पण मग या सगळ्यामध्ये जोक आणि चेष्टा याची एक थिन लाईन आहे याच्यामध्ये. हां, आता परत ह्याच्यावरती मी येतो. आता बरेचदा ना मला माझ्या यूट्यूबच्या कमेंट्समध्ये जर तुम्ही गेलात, लोकांच्या अशा कमेंट येतात की स्वतःच्या आईवडिलांची लाज काढून पैसे कमवतोय, अशा लोकांची गरज आहे का वगैरे. म्हटलं माझ्या आईबाबांना माहिती आहे की हा जोक आहे. बरोबर एका विनोदात ना ती पात्र असतात विनोदातली. बरोबर. ही डॉक्युमेंटरी नाही आहे माझ्या आयुष्यावरची. म्हणजे मला एका बाईनी मध्ये एकदा विचारलं की तुमचे बाबा खूप रागीट होते का. म्हटलं नाही हो, का असं म्हणजे. नाही, तुमच्या डोक्यात त्यांनी फ्राईंग पॅन मारला होता. अहो म्हटलं बाई हे खरं होत नसतं असं. म्हटलं जेलमध्ये गेले असते म्हटलं माझे बाबा असं काही केलं असतं तर. म्हटलं हे असं नाही होत. पण हल्ली ना कधी कधी शोमध्ये सांगावं लागतंय मला, कारण लोक नाही सिरियसली घेतात. तर माझा एक व्हिडिओ होता की बाबा आता मी कसं हे सांगू ना की हल्लीची पिढी आपण डे केअर आणि ह्या गोष्टींवरती इतकी डिपेंडंट झालो आहे. आता हे मी डायरेक्टली बोललो तो का कोणाला असायला येईल. बरोबर. हे आपण एका विनोदी ह्याच्यातच सांगू शकतो. तर माझं एक हे होतं की फोन आला लॉकडाऊनमध्ये की आता डे केअर बंद. तर मी म्हटलं आता आमची मुलं आम्हीच वाढवायची की ते तुमचं काम होतं ना डे केअरवाल्यांचं. तसं ते असं होतं की मुलांची जबाबदारी पण घेऊ शकत नाही, अशा मुलांना अशा लोकांना मूलच होऊ नये वगैरे. अशा सगळ्या गोष्टी अशा म्हणजे लोकांना खूप सिरियसली घेतात. माझा एक बिट होता, मी आजही आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द हे. मला खूप शिव्या म्हणजे आयुष्यात जर सर्वात जास्ती मला शिव्या कोणत्या व्हिडिओमुळे मिळाल्या असतील ना, मला त्या व्हिडिओमुळे मिळाल्या. आता मी आहे प्लॅटफॉर्म म्हणून सांगतो. त्या व्हिडिओची सुरुवात अशी होती की बाबा एक मित्राचे आजोबा ॲडमिट होते आणि त्यांचं बिल झालं खूप. तर त्याच्या घरच्यांनी डिसोन केलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत. अशा केसमध्ये हॉस्पिटल म्हणाला की आता आम्ही यांची ट्रीटमेंट करणार नाही, यांना आम्ही स्पेशल रूममधून आम्ही वॉर्डमध्ये ठेवू, जोपर्यंत बिल भरत नाही यांना डिस्चार्ज नाही देणार. असं हे होतं. त्याच्यावरून मला लोकांचं खूप हे झालं. म्हटलं हे मी नाही बोलत, हे होतं आहे जगात. म्हणजे बेळगावला एक मेडिकल इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे. फक्त 2024मध्ये बेळगावच्या एका हॉस्पिटलमध्ये 115 असे पेशंट आहेत. काय बोलतो की म्हातारी लोक हॉस्पिटलमध्ये झाले, बिल खूप झालं, घरच्यांनी अबॅन्डन केलं. बापरे. हे बेळगावच्या एका हॉस्पिटलमध्ये 115 आहेत. तर विचार कर देशभरात असे किती असतील. ह्याबद्दल मी बोलतोय, मी आरसा दाखवतोय काय चाललंय त्याचा. आता दुसरं काय ना, शेवटी मला एखादी गोष्टीचं अटेन्शन हवं आहे. तर एक शॉक व्हॅल्यू कॉमेडी म्हणून एक जॉनर आहे की मी असं काहीतरी बोलेन की तुम्हाला मला हवं आहे तुम्हाला माझ्यावर राग यावा. पण त्याच्या एंडला ना मी छान असं डिस्क्लेमर टाकलं आहे की आज अल्झायमरचे पेशंट आहेत ना, हे जर संख्या काढली तर दरवर्षी एक साधारण 10,000च्या वरचे अल्झायमरचे पेशंट हे मिसिंग जातात. कारण बाबा लक्ष किती वेळ ठेवणार. घरात कोणी नव्हतं किंवा एकच घरात बायको आहे, ती वॉशरूम लागली, दार उघडलं गेले, आता शोधणार कोण. तर माझं होतं की बाबा अल्झायमर झालेला पेशंट ना तुम्ही वेगळे कपडे घाला, की टी शर्टच घाला की आय एम अल्झायमर पेशंट, मी कुठे दिसलो तर मला घरी घेऊन जा. तर त्यांच्या खिशात काहीतरी नोट सोडा, त्या काहीतरी हल्ली ते एअरटॅग आणि हे सगळं आलंय, असं काहीतरी त्यांच्या बरोबर ठेवा, मी उद्या तुम्हाला ट्रॅक करतील. असं सगळं एंडला मेसेज टाकलाय. ओके. की त्यांनी आपली काळजी घेतली, आता आपली जेव्हा वेळ त्यांची काळजी घ्यायची तर नाही, इग्नोर करू नका. तर तो मेसेजपर्यंत लोक पोचलीच नाही आणि त्याच्यावरून हेट यायला लागला की एक दिवस ह्याला पण पार्किन्सन्स व्हावा, ह्याला पण अल्झायमर व्हावा. सो हे जे थोडंसं आहे ना की लोकांना कळलं पाहिजे की बाबा आपण हे जे करतो ना, आता उद्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चननी खून केला माहिती, तो खऱ्या आयुष्यात खूनही नाही आहे ना. लोकांना असं वाटतं की तू तुझीच गोष्ट सांगायला. हां, किंवा हे माझे विचार आहेत. हां, हे तुझे विचार. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि हा नवीन वर्षाचा पहिला पॉडकास्ट आहे आणि तसाही आपला पाहुणा सुद्धा खास आहे. आपण स्वागत करूया मंदार भिडे. मंदार, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2026 तुला मनपूर्वक मनासारखं जाऊ दे असं मला वाटतं. मंदारची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आज आघाडीचे जे काही मराठी स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्यापैकी एक मंदार आहे. आणि आज त्याला बोलवण्यामागचं कारण असं आहे की त्याचा प्रवास, त्याची वाटचाल हे तर आपण जाणून घेऊया. पण याबरोबरच विनोदाकडे तू कसं पाहतोस, कॉमेडी करताना काय निकष असतात, आत्ता कॉमेडी काय लेवलवर चालली आहे, अशा सगळ्याच बाबतीत तुझं मत जाणून घ्यायचं आहे. तर तुझं स्वागत. तू मित्रमंडळमध्ये आलास याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देतो तुला आणि मग सुरू करूया. नेत्रा इन्स्टंट मिल्सतर्फे हे इन्स्टंट फूड आहे. हे महाराष्ट्र पद्धतीचे सगळे जिन्नस आहेत आणि एका वाफेवर तयार होतात. प्रिझर्वेटिव्स काही नाही आहेत, त्यामुळे तू वापरू शकतोस. अर्क ऑइलतर्फे ही तेलं आहेत.
ही लाकडी घाण्यापासून बनवलेली आहे, म्हणजे प्रॉपर कोल्ड प्रेस पद्धतीची, आणि यात काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही आहेत, ओरिजिनल माल आहे एकदम. आणि पुष्कराज नाचणी सत्वतर्फे रागी डिलाइट्स, हे सुद्धा नाचणीचं असल्यामुळे तब्येतीला पोषक आहे आणि लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळे सेवन करू शकतात, बनवायला सोपं आहे. तर नेत्रा, अर्क आणि पुष्कराज ही प्रॉडक्ट्स जर तुम्हाला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक्स दिलेली आहेत, तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि ऑर्डर करू शकता. शिवाय स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहिलं असेलच, आम्ही त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले होते. तर गेल्या काही महिन्यांपासून मी तुला सतत फॉलो करतोय. तुझी विनोदाची पद्धत मला खूप आवडते. ज्या पद्धतीनं तू विनोद डिलिव्हर करतोस तेही मला आवडतं. त्यावर मी नंतर येईनच. पण जेव्हा मी तुझ्याबद्दल माहिती काढली तेव्हा मला असं कळलं की तू इंजिनियर आहेस, तू MBA पण झालेला आहेस. जनरली इतकं शिक्षण झाल्यानंतर आपण एक चांगला जॉब बघतो आणि सेटल होतो. पण तसं न करता तू परफॉर्मिंग आर्टमध्ये पण घुसलास, आता तू त्यात करिअर परस्यू करतोस. तर मुळात तुझं शिक्षण आणि तू आता जे करतोय यात तफावत दिसते आहे, ती कशी आणि कुठून पडली? सो आधी ट्रॅक तोच होता की इंजिनिअरिंग केलं, कारण इंजिनिअरिंगला दुसरा पर्याय नव्हता. कारण घरात सगळेच इंजिनियर असल्यामुळे असं झालं की दुसरं काही केलं तर घरचे आपल्याला बाजूला बसवतील का, म्हणून मग इंजिनिअरिंग केलं. आणि मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला MBA करायचं हे मला आधीपासून असं डोक्यात होतं कुठेतरी. कारण मला ना सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होतं, कारण बाबा सिव्हिल इंजिनियर आहेत, लहानपणीपासून त्यांचं काम बघितलं आहे. आणि मला थोडं होतं की बाबांचं स्वतःचीच कंपनी आहे, 1 मॅन आर्मी आहेत, कन्सल्टंट आहेत, आणि ते जे काम करायचे किंवा बाबा साईटवरती वगैरे कधी गेले की ते एक जे व्हायचं ना की भिडेसाहेब आले, भिडेसाहेब आगे, भिडेसाहेब आगे, ते जे होतं ना, ते अटेन्शन जे होतं किंवा ती जे पॉवर असायची ना, तर ती हवी होती कुठेतरी. कारण बाबा माझ्यात असे हुशार आहेत, तेवढी हुशारी माझ्याकडे नाही आहे. बाबा यांनी IITतनं वगैरे इंजिनिअरिंग केलं आहे आणि सगळं त्यांच्या फील्डमध्ये ते बाप आहेत खरंच. सो ते करायचं होतं. पण झालं असं की मोठा भाऊ आहे तोही सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता, आणि बाबांचं असं झालं की आपण तिघत जर एका लाईनमध्ये गेलो आणि उद्या त्या लाईनमध्ये जर स्लो डाऊन आला सगळेच घर कसं चालणार, म्हणून तू काहीतरी वेगळं कर. म्हणून मग मला त्यांनी जबरदस्ती, मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊनही आलो होतो. म्हणजे माझ्या घरात असं काही नव्हतं की बाबा आई वडील सगळीकडे जातील. मला DD दिला होता, तू जा ॲडमिशन घेऊन परत ये, ह्याच्यासाठी काय आम्ही येणार नाही आता. तर मी आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगला मिळाली, मी घेतली ॲडमिशन, घरी आलो. आणि घरी आल्यावर मग बाबांचं असं झालं की तू बघ दुसरीकडे कुठेतरी. अच्छा. मग इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतली, इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला, आणि मग मला त्याच्यानंतर ॲडमिशन पुण्यात मिळाली. आधी पुण्यात होतो, पण मग काहीतरी घरात एक मेडिकल इमर्जन्सी झाल्यामुळे थोडंसं असं झालं की सारखं ये जा करावी लागायची. म्हणून मग शेवटच्या राऊंडला मुंबईत मिळाली, पण ITमध्ये मिळाली. सो डिप्लोमानंतर डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळते, आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, ITमध्ये असला तर अक्रॉस ब्रांचेस तुम्ही स्विच करू शकता. म्हणून मग त्यावेळेला माझी गरज तिकडे जास्ती होती, म्हणून मग पुण्यातली हे सोडून मुंबईला गेलो. मग ITमध्ये इंजिनिअरिंग करत असतानाही माझं होतं की ITचं काम जे आहे ना, एका जागी बसून करायचं काम, हे जमणार नाही. काही आवड नव्हती कधी त्याची. पण झालं असं की इंजिनिअरिंगला फायनल इयरला असताना प्लेसमेंट झालं, आणि माझ्या कॉलेजमध्ये ITची आमची पहिली बॅच होती, आणि त्यात मला सर्वात पहिले नोकरी लागली. त्याच्यामुळे HODनी, म्हणजे आधी बघायचे पण नाहीत माझ्याकडे, माझे टक्के असेच 52-55 वगैरे टक्के असायचे. हुशारी होती पण मार्क नाही मिळायचे. अच्छा. पण मग बॅचमध्ये पहिला मुलगा प्लेस झालेला म्हणून त्यांनी बुके वगैरे देऊन सत्कार वगैरे केला. मग कुठेतरी असं झालं की आता नोकरी करायला लागेल. आणि त्यावेळेला माझं होतं की मला अमेरिकेतनं MBA करायचं आहे. असं ठरवलं, कारण माझा एक चुलत भाऊ आहे मोठा, तो आमच्यातला सर्वात हुशार मानलाच नाही आहे तो. आणि तर तो जमनालाल बजाजला 2 वर्ष टॉपर होता. मग त्यांनी इकडे नोकरी केली, मग अमेरिकेत जाऊन परत MBA केलं त्यांनी. म्हणून घरी सगळ्यांचं हे होतं की अभ्यासात आदर्श हाच. त्याच्यामुळे त्याचं एकंदरीत हे बघून माझं होतं की आपणही तिकडेच जाऊ. आणि त्यावेळेला ना एक बूम होती अमेरिका, आजची अमेरिका आणि त्यावेळेची खूप फरक आहे. पण मी 2000 मग नोकरी केली, म्हटलं नोकरी करूया 1-2 वर्ष, थोडा एक्सपिरियन्स पण येईल, थोडे पैसे. हेक्झावेअर नावाची एक कंपनी होती, ती त्यावेळेला एशियाची फास्टेस्ट ग्रोईंग IT कंपनी होती. तिकडे नोकरी मिळाली. मग नोकरी करत असताना 2च वर्ष होतो. पण मग हँग ऑन, जेव्हा तू कॉलेजमध्ये शिकत होतास ना तेव्हा हुशार होतास, पण मार्क तेवढे मिळत नव्हते, असं का? ही हुशारी कशात होती ते मला कारणच नाही कळलं. कारण परीक्षेच्या आधी ना तुम्ही बघितलं असेल बरीचशी मुलं अशी अगदी शेवटी ते इन्व्हिजिलेटर वर्गात येईपर्यंत ते हे करत असत. माझं हे होतं की 6 महिन्यात जर नाही कळलं तर शेवटच्या 6 मिनिटात नाही कळणार आहे. त्यामुळे जितकी तयारी झाली आहे तेवढ्यात पेपर द्या. आणि मी लोकांना शिकवायचो, कन्सेप्ट वगैरे लोकांना समजावणं वगैरे, तरी त्यांना माझ्याहून जास्त मिळायचे मार्क.
आणि मला हे अजून कळलं आहे. माझा एक मित्र आहे अंशुमन श्रीवास्तव म्हणून, तो बिहारचा आहे. तो 4थीत असताना त्याचे बाबा सेंट्रल बँक ऑफ इंडियात कामाला आहेत म्हणून ते महाराष्ट्रात आले. मग 7वीत असताना तो आमच्या शाळेत आला. त्याला मराठी म्हणजे असं आहे की त्याला च पण उच्चारता येत नाही, तो चला चच म्हणतो, कारण ते तसंच वाढ झाली आहे. तसं आहे, हां. 10वीत त्याला मराठीत 76 मार्क होते आणि मला 63 मार्क होते. आता ह्याला काय उत्तर आहे, काही उत्तर नाही. काही हे नाही, पण असंच एक साधारण होतं. बरं मग नोकरी लागली आणि नोकरी करत असताना अमेरिकेला जायला संधी मिळाली. बरं. तिकडे गेल्यावर मला कळलं की बाबा सगळेच शहरं आपण टी व्हीवर बघतो तशी नाही आहेत, हो. आणि त्यातही ठराविक एरियात तसे आहेत चांगले. हं. बाकी एरियामध्ये एकंदरीत बोंबच आहे. मी क्लिवलंड नावाच्या एका शहरात होतो आणि तिकडे ना मी गेलो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच असे आवाज यायला लागले. म्हटलं अरे इथेही फटाके फोडतात लोक. मग कळलं ते फटाके नव्हते, मग बंदुकींचे आवाज होते. ते काय बोलतो? इतका क्राईम आहे हा आपल्या इकडे. हा आपण युपी बिहार एवढं होतं? असं ऐकलंय. महाराष्ट्रात बापरे. बर. त्यावेळेला असा काही संबंधच नव्हता. होय. आणि मग एक दिवशी असं झालं की आमच्या बिल्डिंगेत काही स्टुडंट राहायचे, त्यांच्यातल्या एकाला कोणाला तरी भारतीय स्टुडंट होता, त्याला गोळी मारली होती, गेला होता म्हणजे तो. अरे बाप. सो मग असं झालं की यार काय इकडे point नाही. वाटतं तसं छान नाही आहे, आपण परत जाऊया. मग परत गेलो, मग MBA केलं. मग त्यानंतर विप्रो कन्झ्युमर केअरमध्ये जवळजवळ 3.5 वर्ष होतो. मग मार्स चॉकलेट्स, जी जगातली सर्वात मोठी चॉकलेट कंपनी आहे, तिकडे एक जवळजवळ 3 वर्ष होतो. मग शेवटचे 11 महिने एका स्टार्टअपमध्ये होतो. ही कधीची गोष्ट आहे? ही 2011 ते 2018. म्हणजे मोठा स्पॅन होतो. हो. बर. आणि 2017 एंडला म्हणजे डिसेंबर 2017ला मराठीत स्टँडअप करायला सुरुवात केली. आणि थोडी मग म्हणजे सुरू झाली. सुरुवात मला वाटतं एप्रिल-मे 2017 मध्ये झाली. भाडीपानी सुरुवात केली होती आणि मग भाडीपा हळूहळू शो करायला लागले होते. आणि मला असं होतं की मला त्यांच्याबरोबर करायची इच्छा होती, पण तो हे मिळत नव्हता कॉन्टॅक्ट की कोणाच्या थ्रू जाऊ. मग एक दिवस मी ठरवलं चला. पण तुला इच्छा कशी काय होती? तुझ्यात काय हा अधिक कंड होता का करायचा? स्टँडअप मी 2015 पासून करतोय. तो कुठून आला पण? सो तो आला मी 2014 मध्ये मुंबईत एक कॅनव्हास लाफ क्लब म्हणून होता, एक क्लब, कॉमेडी क्लब. तिकडे मी शो बघितला जाऊन. पहिल्यांदा लाईव्ह स्टँडअप कॉमेडी हा शो बघितला आणि मला तो फॉर्मॅट आवडला. कारण नाटक वगैरे आपण बघतो त्यात काय त्यांचं जे चालू असतं ते चालू राहतं, थोडंफार गिव्ह अँड टेक असतं ऑडियन्स बरोबर. इथे म्हणजे जवळजवळ तुम्ही बघा 10 ते 20% क्राऊड इंटरॅक्शन होतं. मग ऑडियन्सला जे आवडते तो तसं वळत जाते ती गाडी. बरोबर. म्हटलं हा फॉर्मॅट खूप चांगला आहे. आणि त्यावेळेला ना एवढं आज जे सेल्फ इम्पोज सेन्सरशिप आली आहे ना, एवढी नव्हती. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा बोलल्या जायच्या ज्या आपण सिनेमामध्ये नाही ऐकत किंवा नाटकात नाही ऐकत. सो म्हटलं हा खूप पॉवरफुल फॉर्मॅट आहे. अजून एक शो बघायला गेलो. बरं. आणि मग तो शो बघितल्यानंतर माझे जे मित्र बरोबर आले होते, जेवताना ते म्हणाले तू ट्राय का नाही करत, तू असं बसल्या बसल्या जोक सांगत असतोस, ते स्टेजवर जाऊन सांगायचे. तर मी त्यावेळेला त्यांना उडवून लावलं. म्हटलं ते कुठून तरी ऐकून सांगणं वेगळं आणि स्वतःचं काहीतरी असं कॉन्टेंट बनवून करणं हे वेगळं. आणि मी काय त्याला एवढं काय फार असं महत्त्व दिलं नव्हतं. आणि साधारण त्याच वेळेला मग नोकरी स्विच केली आणि मग विप्रोतनं मार्समध्ये आलो आणि मग पुण्याला पोस्ट झालो. आणि त्याच वेळेला मुलगा पहिला झाला होता म्हणून बायको माहेरी होती. म्हणून इकडे जवळजवळ 2-2.5 महिने मी एकटाच होतो. आणि इकडे करायचं काय परत ऑफिसहून घरी आल्यावर. तर मग ते यूट्यूबवरती बाकीचे स्टँडअप वगैरे बघायला लागले. त्याला भारतातल्या 3 ते 4 लोकांचेच व्हिडिओ होते, पण बाहेरचे खूप होते. मग ते बघायला लागल्यानंतर थोडासा स्ट्रक्चरचा अंदाज आला की जोक कसा बनवायचा, मग त्या टेक्निकल गोष्टी काय आहेत. आणि मग करत म्हणजे त्याला एक लिहूया. तर आपलं लिहिता एक 4-5 पानं वगैरे साधारण लिहून झाले अशी भरली. बरं. मग म्हटलं आता पुढे काय करायचं. मग अजून व्हिडिओ बघितले की बाबा सुरुवात कुठून करतं, कुठेतरी एक स्टार्टिंग पॉईंट हवा ना. जसं ऑडिशन देतात एखाद्या रोलसाठी किंवा आता ह्याच्यासाठी सिलेक्शन म्हणा किंवा असं कुठे होतं. तर तेव्हा कळलं ओपन माईक म्हणून एक प्रकार असतो जिथे नवीन लोकांना 4 मिनटं मिळतात. मग त्याच्यात चांगलं तुम्ही सातत्याने करत राहिल्यात की मग तुम्हाला 7 मिनटं, मग 10 असं वाढत जातं. पण त्यावेळेला पुण्यात ओपन माईक हा नव्हता कन्सेप्ट, हे व्हायचेच नाहीत कुठे. हां. मग आपलं फेसबुक शोधतोय, गुगल शोधतोय. मग एक दिवस कळलं की कोथरूड आपलं गोरेगाव पार्कला हाय स्पिरिट्स कॅफे म्हणून एक जागा आहे, तिकडे ओपन माईक होतोय. ईमेल ID होता. मी आपला ईमेल पाठवला की मला असं असं स्टँडअप कॉमेडी करायचा प्रयत्न करायचा आहे, तर मला तुम्ही स्पॉट द्याल का. तर त्यांचं कन्फर्मेशनही आलं. आणि मग ते मला डेट पण आठवते 19 एप्रिल 2015. तिकडे गेलो. मी बाणेरला राहायचो त्यावेळेला. बाणेरहून कोरेगाव पार्कला गेलो आणि तिकडे गेल्यावर त्यांनी मला विचारलं तुझा बँड कुठे आहे. म्हटलं कसला बँड. ते म्हणाले तू ह्याच्यासाठी आला आहेस. म्हटलं मला स्टँडअप कॉमेडी करायची आहे. ते म्हणे नाही हा फक्त बँडसाठी आहे आजचा. त्याला ईमेल दाखवला. म्हटलं मी ईमेलमध्ये लिहिलं आहे मी स्टँडअप मला करायचं आहे, तुम्ही हो म्हणालात मला म्हणून मी आलो आहे.
त्याने बरं ठीक आहे तुम्ही एवढं लांबून आलाय 5 मिनटं तुम्हाला देतो. बर. मग ती 5 मिनटं केली. ऑडियन्स नव्हताच, अच्छा. ते सगळे बँड जे परफॉर्म करायला आले ते होते तेच होते. होते. 18-20 लोकं होती. बर. नॉर्मली 300 लोकं बसायची जागा आहे. तर तो म्हणाला बघ आता एवढीच आहेत, म्हणजे म्हणजे दिस इज स्टील ऑडियन्स. बर. तर मी तिकडे केलं. तर तो तिकडे जो माणूस होता त्याला ते आवडलं. मग तो म्हणाला एक काम कर, म्हणाला रविवार होता, बुधवारी शो होतोय, त्याला ये. अरे वा. तिकडे चांगले नावाजलेली त्यावेळेची लोकं होती. मग मी त्यांच्याशी बोलून प्रयत्न करतो, म्हणाला गॅरंटी काही नाही. त्यांना जर वाटलं ते तुला तिकडे देतील 5 मिनटं, तिकडे चांगलं केलंस त्यांच्याबरोबर नेटवर्क कर, ते तुला पुढे गाईड करतील. कोण कुठे कसा भेटेल बघ. हां. तर मग त्यांनी त्या शोला मला त्यांनी दिली 5 मिनटं. ती 5 मिनटं केली. मग त्यांच्याशी थोडं इंटरॅक्ट केल्यावर मला कळलं की मुंबईत 2-3 जागी हे असे होतात. बर. लकीली माझा बॉस त्यावेळेचा खूप सपोर्टिव्ह होता, खूप चांगला होता. तर आणि हे वीकडेला व्हायचे, म्हणून तो मला कधी हाफ डेची परवानगी द्यायचा, कधी सुट्टीच द्यायचा. म्हणून 4 मिनटं परफॉर्म करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जा, बापरे. परफॉर्म करा आणि परत या. 4 मिनिटासाठी, तर 5 हे मिनिटासाठी. 2-3 महिने केलं. बरं. मग ते केल्यानंतर एका पॉईंटला असं जाणवलं की मुलगा पण लहान होता, जागा नवीन, कारण बायकोही आली होती इकडे नोकरी वगैरे तिची ब्रेक घेऊन. म्हटलं हे ना एकटं सोडून परत नोकरी नवीन होती, हे सगळं सस्टेनेबल नाही आहे, फार वेळ करू नाही शकणार, किंवा केलं तर महिन्यातनं एकदा. म्हटलं आपण पुण्यात सुरू करूया. तर म्हटलं पुण्यात आता लोकं कशी जमवायची. तर हे सगळे इंटरनेटवरचे फोरम, रेडिट आणि हे सगळे असतात. त्या यूट्यूबच्या कमेंट्सच्या खाली त्यावेळेला लोकं टाकायचे मला सुरू करायचं आहे, मी कसं करू वगैरे. तर असे पकडून 4 लोकं मिळाली अजून. बरं. आता मी आणि 4, आम्ही 5 जण. प्रत्येकाकडे कॉन्टेंट किती आहे तर 4-5 मिनिटाचा आहे. कुठेही असं व्हेन्यूला गेलो, तिकडे विचारलं आम्ही तुमच्याकडे शो करू का, ते म्हणायचं आम्हाला 1.5 तासाचा तुम्ही काहीतरी कार्यक्रम दिलात तर आम्ही करू शकू, आम्ही करू. तुम्ही 20च मिनिटासाठी जर आलात तर ते सेन्स नाही बनत. म्हटलं आता आपल्याकडे आहे कॉन्टेंट एवढं, सर एक काम करूया, घरात करूया. घरात करूया म्हणजे घरात आपल्या घराच्या हॉलमध्ये. बरं. तर पुण्यात करता येतं, मुंबईत जमत नाही तसं. आणि सांगितलं तर की बाबा तुम्ही 5 जण आहात, प्रत्येकजण 3-4 मित्र घेऊन या, म्हणजे आपला एक ऑडियन्स होईल. जमेल. आणि मग ज्याच्या घरात आज होतं आहे तर त्यांनी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करा. ऑडियन्स जे आलेले आहे तेही एन्जॉय करते, त्यांनी वाटेल काहीतरी आम्ही आलो आहे तर आपल्याला मिळालं. आणि मग एक करून एकदा माझ्या घरी, एकदा तुझ्या घरी, एकदा ह्याच्या घरी, असं करत अजून 2-3 महिने आम्ही केले. बरं. आणि मला वाटतं सप्टेंबर 2015ला असं झालं की कॉन्फिडन्स थोडा आला की बाबा आपण सगळे मिळून ना आता 1.5 तास खेचू शकू. म्हणून मग कोथरूडलाच एक हिडन प्लेस नावाची एक जागा होती. बरं. तर तिकडे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला असा एक कॉमेडीचा हे करायचं आहे. तर त्यांनी आम्हाला दिली जागा आणि तो चांगला झाला. त्याच्यामुळे मग एक कॉन्फिडन्स आला. मग आम्ही पुण्यात बऱ्याच जागी आम्ही हे करायला लागलो. मग पण हे जॉब करत करतच चालू. हा, जॉब करत करत. मग आता काय झालं, पुण्यात झाल्यामुळे ना मग आता सुट्टी नाही घ्यावी लागायची. ऑफिसहून आलं, घरी आलं, जेवलं, कपडे बदलून परत गेलं, रात्री 9चा वगैरे असायचा, आरामात आपल्या परत या वगैरे. मग पुण्यात ते व्हायला लागलं. आणि मग 2016मध्ये साधारण जूनमध्ये वगैरे प्रमोशन झालं, परत मुंबईला गेलो. आणि मुंबईत तर बऱ्यापैकी हे व्हायचं. आणि मग 2017 मला वाटतं एक साधारण ऑक्टोबरपर्यंत वगैरे हे सगळं चालू होतं. आणि ऑक्टोबर 2017मध्ये एक दिवस असं झालं की हिंदी शो होता, त्याच्यात जस्ट आधी गुजराती शो होता. बरं. आणि मी माझी त्याच भागात मीटिंग होती, मग ती संपली आणि ती साऊथ मुंबईत होती. म्हटलं तर परत पार्ल्याला या, मग परत या, त्याच्यापेक्षा म्हटलं मी डायरेक्टली तिकडेच जातो. आणि ते ग्रीन रूममध्ये सगळे आपलेच जे मित्र होते, जे हिंदीत करायचं त्यांना वाटलं गुजरातीत सुरू करू, त्यांनी गुजरातीत सुरू केलं. बरं. आणि मला गुजराती बोलता येतं, कारण लहान असताना दोन्ही शेजारचे गुजराती होते. बरं. आणि सेल्समध्ये असल्यामुळे गुजरातला वगैरे जायचो. त्याच्यामुळे माझं एक असं असतं माहिती की होतं, मला जर भाषा येत असेल ना समोरच्याची, मी त्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो. त्याने आपल्याला आपणही 4 गोष्टी शिकतो, समोरच्यालाही बरं वाटतं. तर मी त्यांच्याशी गुजरातीत बोलायला लागलो. तर त्यांचं असं झालं की तू एवढं गुजराती कसं बोलतोस, चांगलं. म्हणजे येतं मला. त्याने करशील का इकडे 5 मिनटं. म्हटलं द्या. अरे बरं. स्टेज टाईम इज स्टेज टाईम, शेवटी काय भाषेचा काय फरक आहे. ना. आणि 5 मिनटं ते केलं. ते म्हणाले एक काम कर, आम्ही 2 आठवड्यांनी परत शो करतोय, त्यात 15 मिनटं कर. मग 2 आठवड्यांनी परत गेलो, 15 मिनटं केली. मग तिकडे कुठेतरी हे झालं की गुजरातीत जर आपण चांगलं करत असू तर मग आपल्या भाषेत का नाही करत होत. आणि भाडीपा त्यावेळेला करत होतं, पण तो पोचू शकत नव्हतो. मी प्रयत्न केला 2-3 वेळा काही लोकांच्या थ्रू जाण्याचा. मग मी एक दिवस ठरवलं, म्हटलं जाऊ दे, ह्यांचं काही होत नाही आहे, आपणच स्वतः एक मराठी शो करूया. आणि पार्ल्यात केलं तर लोक येतील. तर पार्ल्यात एक बार होता, त्याच्या खाली बेसमेंटमध्ये अशी छोटीशी 30 लोकं बसतील एवढी जागा होती. तिकडे दर बुधवारी रात्री ओपन माईक मी एक चालवायचो. म्हटलं या आठवड्यात मराठी करूया. बरं. आणि 30 सीटर होता. नॉर्मली आमच्या ह्याला ना 8 लोकं, 10 लोकं, 12 लोकं अशी असायची.
टाकला शो फुल 2 दिवसात, अरे वा. मराठी आहे म्हणून. हां. म्हटलं आता जर लोक आहेत तर म्हटलं आपण हे जे भाडीपाबरोबर करतायत ना ह्यांना विचारूया. हं. तर एक एक करून विचारायला लागलो आणि मग त्यांना मागितला, म्हटलं दे बाबा मला सारंग साठेचा नंबर. हां. मग तोही आला आणि मग त्यांनी मला तिकडे परफॉर्म करताना बघितल्यावर तो म्हणाला, इतकी वर्षी कुठे होतास म्हणाला. अरे म्हटलं मी होतो. चल आता एकत्र करूया. हां. मग मी तशी मराठी करायला सुरुवात झाली हं. आणि मग सुरुवात झाली आणि थोडंसं असं हे वाटायला लागलं की मराठीत कम्फर्ट जास्ती आहे. आपली हिंदी भाषा आहे आणि ना, इंग्लिश एवढी आपली भाषा आहे, लोक जास्ती येत आहेत. हं. पुण्यात तर शो म्हणजे आम्ही कोणीही व्हिडिओ टाकलेले नसताना आपण शो हाऊसफुल जात होते. हं. त्याच्यामुळे म्हटलं एक मार्केट आहे हं. तर हेही करूया. आणि मग थोडंसं झालं की मराठीतनं पण थोडेफार पैसे यायला लागले, हिंदीतनं पण यायला लागले आणि मी कॉर्पोरेट शो वगैरे करायचो करत बऱ्यापैकी होतास. त्यावेळेला. हं. सो मी अशा पॉईंटला आलो होतो की माझे जे खर्च होते ना तेवढे माझं कॉमेडीतनं इन्कम झालं होतं. भागायला लागलो होतो. सो म्हटलं वर्स्ट केसमध्ये काय होईल, सेव्ह नाही होणार काही पुढचे काही वर्ष. हं. म्हटलं चालेल म्हटलं. पण हे आत्ता ॲट द एज ऑफ 34-35 जरी रिस्क नाही घेतली ना तर पुढे नाही घेता येणार. कारण मग जसा जसा तुमचा पगार वाढत जातो ते मग एक तुला तू जेव्हा सोडलंस म्हणजे हा असा विचार सुरू केला तर तुला पगार किती होता? त्यावेळेला माझा वर्षाचा पगार 35 लाख रुपये होता 35 लाख रुपये होता? 2018 मध्ये. काय बोलतो? सो म्हटलं अजून जर थांबलो असतो, अजून एखादी स्विच वगैरे मारली असती तर 40च्या पुढे गेला असता. कारण साधारण 10 ते 12% इन्क्रीमेंट होतं. नोकरी बदलली की अजून एक 10-15% 20% वाढवून मिळतात. म्हटलं पण 35 लाख कुठं आणि यातनं तुझा जमा खर्च जो चालायचा हां अप्रॉक्स किती मिळायचं तुला याच्यात सगळ्यात? साधारण महिन्याचा ना माझा त्यावेळेला बर्न असा 1.25 लाख रुपये होता. कारण मग 2 घराचे होम लोन चालू होते आणि प्लस भाड्याच्या घरात राहत होतो वरती, मग बायकांचे पगार आणि हे सगळं मिळून तेवढं. पण मग हा जो डिसिजन आहे की आपण आता नोकरी सोडूया आणि ह्याच्यात बघूया काय होतं, हा डिसिजन लगेच घेतलास? घरची प्रतिक्रिया काय होती? नाही, ती सगळ्यात महत्त्वाची असते. कॅल्क्युलेटेड हे होतं. रिस्क असं जसा काही लोक म्हणतात ना की आली लहर केला कहर वगैरे तसं नव्हतं. सेव्हिंग होते. म्हणजे माझे ना असे खूप महाग शौक नाही मंदार जोमात बाकी कोमात. माझं जर बघितलं असं काही लोकांना ब्रँडेडच कपडे हवे असतात किंवा खायला असं इथेच जायचं असतं. माझं असं काही नाही आहे. मला जर तू सांगितलंस की बाबा दुपारच्या जेवणाला पण वडापाव आहे, रात्रीच्या जेवणाला पण वडापाव आहे, ओके, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो असे वायफळ खर्च मी करत नाही. त्याच्यामुळे सेव्हिंग होते, बायकोची नोकरी होती आणि तिचा पण सपोर्ट होता. ट्रू. आणि आई वडिलांचा थोडासा आहे की बाबा जोपर्यंत आमच्याकडून मागत नाहीस ना पैसे, तू पण कर, तुला काय हवं ते कर. अर्थात ते थोडंसं एक हे असतं की बाबा दोन्ही एकत्र होत नाही आहे का. पण माझं असं झालं होतं की मी तोपर्यंत ना मी रिजनल मॅनेजर झालो होतो. 5 स्टेट मी हेड करत होतो. बापरे. मला रिपोर्ट करणारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 100हून जास्ती लोकं होती. तर म्हटलं असा पॉईंट आहे ना की मी ना इथे माझं मन लागतं आहे ना धड इथे मन लागतं आहे. की ऑफिसमध्ये असलो की स्टेजचा विचार येतो आहे, स्टेजवर असलो की काहीतरी ऑफिसचा विचार येतो आहे. आणि म्हटलं कधी आपल्या अभ्यासात शिक्षणात वगैरे कधी गॅप आली नाही तर मला 1 वर्ष स्वतःला द्यायचं आहे. वा. की ह्या 1 वर्षात काहीतरी जमलं तर ठीक आहे ना, सेल्सची नोकरी आहे, परत नोकरी मिळेल, ह्या लेवलला नाही मिळेल, कदाचित 2 लेवल खाली मिळेल, तयारी आहे माझी करायची. पण ॲट द एज ऑफ 50 मला तो रिग्रेट नको आहे की बाबा त्यावेळेला वाटलं होतं तर केलं का नाही म्हणून. किती महत्वाचं आहे. म्हणून मग त्यावेळेला नोकरी सोडली. तरी ते होतं की मी अशी डायरेक्ट हे नाही सोडली की जो 1 तारखेचा पगार जो आहे ना, मी एका कॉमेडी प्रोडक्शन कंपनीला मग जॉईन केलं. बरं. हां. की ते मला महिन्याला काहीतरी लाखभर रुपये पगार देत होते. पण मला सूट होती की मला जेव्हा हवं तेव्हा माझे शो वगैरे असला तर मी सुट्टी घेऊ शकेन वगैरे असं. सो मग ते एक साधारण मी केलं मार्च 2019 पर्यंत वगैरे. आणि मग त्यानंतर असं होतं की बाबा आता बस जाऊ शकतो आपण ह्याच्यात. कारण माझे 2-3 व्हिडिओज त्यावेळेला टाकले होते, ते चालले होते. आणि मग ते करत करत 1 वर्ष खूप चांगलं गेलं. आणि 2020 मार्चमध्ये जे झालं त्याच्यासाठी तर कोणीच प्लॅन करू शकत नव्हतं. कोविड वगैरे किंवा पॅन्डेमिक हे आजच्या काळात येईल हेच कोणाच्या डोक्यात नव्हतं. तर कोविडचा काळ थोडासा अवघड होता. पण इन हाइंडसाईट जर विचार केला तर मला असं वाटतं की कोविडमुळे खूप फायदा झाला. कारण कोविडमध्ये एक हे झालं की आपला जो आपण म्हणतो ना ब्रेड अँड बटरचा जो सोर्स होता, कॉर्पोरेट शो हे जवळजवळ बंद झाले. करेक्ट. म्हणून मग कुठेतरी एक हे झालं की आता आपल्याला एक फॉलोईंग बनवून तिकीटं विकून शो तो जो रेव्हेन्यू स्ट्रीम आहे ना ती आपल्याला अनलॉक करायची. कारण ते कसं आहे ना, ते नोकरीसारखं आहे की मी महिन्याला 8 शो टाकले, प्रत्येक शोला 100 तिकीटं गेली, मी महिन्याचे 800 जातील असं एक अंदाज बांधला जातो. एक अंदाज एक लावता येतो आपल्याला की कदाचित 800चे एखाद्या महिन्यात 600 होतील, एखाद्या महिन्यात 1000 होतील. पण ते एक चालू म्हटलं आता जर पटकन फॉलोअर्स हवे असतील
तर कशावर फोकस करूया, हिंदी इंग्लिश टाकूया का मराठी टाकूया. म्हटलं मराठीत टाकूया. पण मग असंही होतं की आता सेल्सचा बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे शेवटी धंदा झाला पाहिजे, नुसते आर्टला काय अर्थ नाही. असे गल्लोगल्ली आर्टिस्ट पडलेत आपल्या इकडे. मग म्हटलं बस फक्त मराठी केलं तर फक्त महाराष्ट्र इनफ नाही आहे. कारण महाराष्ट्रात आपण किती 20 शहरं 22 शहरात करू. अगदी तुम्ही इंदोर, भोपाळ, बरोडा, बँगलोर, हैदराबाद जरी जोडलं तरी 25 शहरं होतात. तर म्हटलं ह्यातनं जर आपलं घर चालवायचं असेल तर मग बाहेरही जावं लागेल. पण बाहेर नाटकं जातात, गाण्याचे कार्यक्रम जातात, स्टँडअप हे असं कधीच गेलेलं नाही आहे. म्हणून मग तिकडचे जे निर्माते नाटकाचे वगैरे असतात ना, ह्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. बरं. इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा, 10 लोकांना केला की 4 लोक तरी तुम्हाला रिप्लाय करतात. की त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे. तर मग त्यांचं असं होतं की बा आम्हाला नाटक करायची सवय आहे आणि नाटकांचा साधारण एक नियम असा असतो की त्यांना काही बिलो द बेल्ट नको असतं, बरोबर, किंवा शिव्या नको असतात, किंवा फार काही पॉलिटिकल नको असतं. नाटकात फॅमिली फॅमिली फ्रेंडली असं हवं आहे. कारण अमेरिकेत काय आहे की मुलांना कुठे ठेवणार, आपल्या इकडे आजी आजोबांकडे वगैरे ठेवून जाऊ शकतो. बरोबर. तिकडे त्यांचं असं की आयदर ते मुलांना घेऊन येतील किंवा ते येणारच नाहीत. म्हणून म्हणते चला असा एक शो हवा आहे. मग दुसरं होतं की नाटक हे असतं हे 2.5-3 तासाचं असतं. त्यावेळेला ट्रेंड अशी होती की स्टँडअपचा शो 1 तासाचा असायचा. त्यांचं होतं की 1 तासाच्या शोला लोक का $40 देतील. बरोबर. 3 तासाच्या नाटकाला जेवढं देतो, अरे पण म्हटलं फॉर्मॅटच वेगळा आहे ना. T20 आणि टेस्ट मॅचचं तिकीट सारखंच असतं. पण ते मला हे बघ म्हणलं आमचं काम आहे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, प्रेक्षकांना एज्युकेट करणं हे आमचं काम नाही आहे. म्हटलं ठीक आहे, म्हणजे तुमच्या बाजूला तुम्ही बरोबर आहात. म्हटलं आपल्याला असा एक शो हवा आहे जो लांब असेल. मग म्हटलं की लांब, आता कॉमेडीमध्ये कसं आहे ना की तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन ऐकायला लागतं. बरोबर. लक्ष देऊन केव्हा ऐकाल, जेव्हा तुम्हाला एखादी रिलेटेबल गोष्ट असेल ना, किंवा कंट्रोवर्शियल असेल. ह्या 2 गोष्टींना अटेन्शन मिळतं. करेक्ट. वा. म्हटलं कंट्रोवर्शियल केलं तर आपल्याला साठी ही मार्केट बंद होतील. बरोबर. मग आता रिलेटेबल काय आहे. म्हटलं लग्न वगैरे हे खूप रिलेटेबल आहे, किंवा संसार ज्या गोष्टी घडतात. म्हणून तो शुभमंगल सावधान शो लिहायला घेतला. आणि मग तो शो करता करता मग त्याचं वर्ड ऑफ माउथही चांगलं झालं, लोक चांगले रिव्ह्यूज द्यायला लागले. मग असं करता करता मग आधी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये शो झाले, मग आफ्रिकेत झाला, नायजेरियामध्ये गाडी रुळायला लागली, आणि मग अमेरिका झालं, युरोप झालं, या सगळ्या गोष्टी. या सगळ्यामध्ये मला तुझे विनोद आवडतात का, किंवा मी ते तुझा फॉलो करतो, तर तुझे विनोद मला बिलो द बेल्ट वाटत नाही. म्हणजे मी माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि जसं तू म्हणाला रिलेटेबल होतं, म्हणजे घरातल्याच व्यक्तींबद्दलचे असतात. भाऊ असतो, बाबा असतात, किंवा कॉलेजमधले, शाळेमधले, असे आजूबाजूचेच, कार्यालयातल्या, नोकरीच्या ठिकाणचे वगैरे. पण तुम्ही जेव्हा करिअर म्हणून निवडताना एखादं क्षेत्र, तेव्हा आजूबाजूला काय चाललंय तुम्ही पाहत असता. आणि तेव्हा लक्षात येतं की मॅसिव्ह लोकप्रियता एका विशिष्ट गोष्टीला आहे. विषय म्हणजे अगदी स्पष्ट बोलतो, बिलो द बेल्ट जेव्हा तुम्ही कमेंट करायला लागतात तर तेव्हा मॅसिव्ह त्याला हे मिळतो, पाठिंबा. पण तुम्ही जेव्हा थोडं फिल्टर लावता तेव्हा ती कमी असते त्याची लोकप्रियता तुलनेनं. मग करिअर करताना तुला असं वाटलं नाही का की आपण नेमकं निवडायचं काय, आपण हे निवडूया का, आपण लवकर लोकप्रिय होऊ, किंवा आपण लवकर फास्ट लोकांच्या मनात जाऊ, असा हा विचार कसा केलास. सो हा प्रश्न आहे ना, हा खूप व्हॅलिड प्रश्न आहे. कारण जर असं ॲनालाइज केलं, म्हणजे काही लोक आहेत ज्यांच्याकडे डेटा घेऊन जे बसलेत, तर मला असंही सांगण्यात आलं की मी जे कॉन्टेंट करतो ना, ते 5% लोकांना फक्त अपील करेल असं कॉन्टेंट आहे. पण आपण आज कोणाबद्दल बोलतो, जेव्हा आपण कॉमेडीबद्दल बोलतो, आजही एकच नाव घेतलं जातं, पु ल देशपांडेंचं. त्यांनी मला वाटतं शेवटचं लिखाण 1995 केलं आहे, गेल्या 30 वर्षात त्यांचं. पण आजही त्यांनी 1970 जे लिहिलं आहे, 1975 लिहिलं आहे, 1980 लिहिलं आहे, 50 वर्षानंतर पण आज ते वाचताना तितकंच आपल्याला हसायला येतं. बरोबर. आणि ते वाचताना असं नाही वाटत आपल्याला की काहीतरी 200 वर्ष जुनं काहीतरी बोलतायत. ते रेलिव्हन्स आहे त्याला एक. त्याच्यामुळे माझं आधीपासून असं होतं की पैसे सगळे कमवतात. खरी कमाई आहे की तुम्ही गेल्यानंतर पण जर 50 वर्ष लोक तुमचं नाव घेत राहिले ना, तर तुम्ही काहीतरी आयुष्यात अचीव केलंय. आणि दुसरं माझं एक असं होतं की जशी मुलं मोठी होत गेली ना, मला एक असं वाटायला लागलं की मला असं काही काम नाही करायचं आहे जे माझी मुलं बघू शकणार नाहीत, की जे मला मुलांनी बघितलेलं मला चालणार नाही. बरं. शिव्या वगैरे देऊन खूप पटकन लाफ काढता येतो, पण मग त्याची शेल्फ लाईफ किती आहे, असे लोक किती काळ टिकतात. मग मी बऱ्याच लोकांना हे सांगतो ना की तुम्हाला वेळ काढण्यासाठी काम करू नका, नाव काढण्यासाठी काम करा. वा वा.
की काहीतरी असं आज करा की भले तुमच्याकडे पैसे कमी असतील पण तुम्ही असे कुठे गेलात तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. मुलांच्या शाळेमध्ये वगैरे गेलात, आज मी त्या मुलांच्या शाळेत वगैरे जातो तेव्हा प्रिन्सिपल वगैरे बोलवतात केबिनमध्ये, गप्पा मारतात. हेच जर मी बिलो द बेल्ट वगैरे करत असतो ना त्यांनी तोंड फिरवलं असतं माझ्या. पण मग आता ज्या पद्धतीची कॉमेडी चालती आहे म्हणजे तुझ्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्यात पद कमी आहेत, पण ज्या पद्धतीची कॉमेडी आता आजूबाजूला चालली आहे जी इंस्टाग्रामवर बघायला मिळते, यूट्यूबवर बघायला मिळते, जी अतिशय बिलो द बेल्ट अश्लील शिव्यांनी भरलेली असते, म्हटलं तर तुझेच जातभाई आहेत सगळे, तुझ्याच फॅकल्टीमधले लोक आहेत. तुला काय वाटतं या सगळ्याकडे बघून? मला ना सौमित्र खरं सांगायचं झालं ना, जनरली अशा पॉडकास्टवरती वगैरे आपल्याला असं दाखवायचं असतं की मला सगळं येतं या विषयातलं, माझ्या विषयातलं. मला गेल्या 1-1.25 वर्षापासून ना मलाच स्वतःला कळत नाही आहे की हे जे चाललं आहे हे का चाललं आहे आणि ह्याला नॅव्हिगेट करायचं कसं ह्याच्यातनं. म्हणून मी सध्या असं आहे ना की जेव्हा आपण शुअर नसतो ना की रस्त्यात धुकं आहे, दिसत नाही आहे पुढे, त्या गाडी साईडला लावून बसा. आपली गाडी आहे, आपली गाडी जाईल पुढचे 500 किलोमीटर. आत्ता मला दिसत नाही आहे पुढचं. म्हणून सध्या मी फार, तू बघितलं असेल व्हिडिओही फार मी टाकत नाही आहे, मी खूप मोजकं कॉन्टेंट टाकतो आहे. कारण ही ना एक अशी वेव असते, ही थोड्या वेळाने सेटल होते, मग पुन्हा ती सायकल सुरू होते. आता जे गेल्या 2-3 वर्षापासून आता मिर्झापूर वगैरे सारख्या ज्या वेबसिरीज चालत आहेत ते मला कळतच नाही आहे की बाबा सुशिक्षित लोक ते हे कंटेंट का कन्झ्युम करताय, की आपण कुठे चुकतोय किंवा आता पुढे जाऊन हे असंच राहणार आहे हे माहिती नाही आहे. आता ना मोह जो असतो ना, मोह, तो टेम्पटेशन जे आहे ना त्याला तुम्ही आहारी खूप पटकन जाऊ शकता. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही आज एक गोष्ट जर त्या ह्याच्यात जाऊन केली ना, तुम्ही आयुष्यभर तसे टाईपकास्ट व्हाल की अरे हा चांगला वाटत होता, हाही तसाच निघाला. म्हणून कुठेतरी मी पण ना स्वतःला हे करतो की बा ठीक आहे बाबा तो करतोय ना. पण मग या केसमध्ये अशा पद्धतीचे विनोद निर्मिती करून जी नवी पिढी बनवली जाते, लिसनर्स जी तयार होतीये, त्याचं काय करायचं? मला वाटतं कुठेतरी ना एक असा कर्व असतो की मी जर स्वतःला टाकलं त्या ह्याच्यात की मी जेव्हा 22 वर्षांचा होतो तेव्हा कदाचित हे असं कंटेंट मलाही आवडायचं. पण जसं जसं माझं वय वाढत गेलं तसं माझ्या टेस्ट थोड्या रिफाईन होत गेल्या, तसं मला जरा चांगल्या गोष्टींची एक आवड तयार झाली. मग त्यावेळेला जर तुला आठवत असेल ते सुट्टा वगैरे जे गाणं खूप वाजलं होतं मी कॉलेजमध्ये असताना, त्यावेळेला ते आवडायचं, लूपवरती ऐकायचो. आज असं वाटतं की ही गाणी काय ऐकतात लोक. सो मला वाटतं ती एक कर्व आहे. आज एक कॉमेडीचा ऑडियन्स तयार होतोय, जसं असं तो मोठा होईल कदाचित तो आपल्याकडे येईल, मग एक नवीन एक वेव येईल मुलांची. हे झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर नाईलाज आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, सॉरी मी मगाशी म्हणतो तो 5% जो आहे ना तो पण खूप आहे. 12 करोड आपण म्हटलं मराठी बोलणारी लोक आहेत, त्याचं 5% काढल्या तरी 60 लाख आहेत. 60 लाख लोक खूप झाली. आज मराठीत मला वाटत नाही कोणीही कलाकार आहे ज्यांनी आपल्या अख्ख्या करिअरमध्ये 60 लाख काय 10 लाखहून जास्त तिकीटं विकली असतील. मला जो अप्रोच कळला, तू जेव्हा लिहितोस, जी मगाशी बोलला की तू 10-12 पानी लिहिलीस, तू जोक तयार कसा करतोस? तुझी कामाची पद्धत काय आहे? सो ना माझा अप्रोच थोडा वेगळा आहे. मला ना एखादा जोक जर सुचला ना तर मग मी त्याच्या भोवती विश्व तयार करतो. की आता तुला गंमत सांगायची झाली तर माझा एक जोक आहे की शाळेची फी हल्ली झाली आहे 7 लाख रुपये, आणि मग एवढी फी झाल्यावरती ही मुलं शाळेत कशी वागतील, की बाई विचारतील 2 अधिक 2 किती, तो म्हणेल 7 लाख दिले तू उत्तर दे. किंवा असं सगळं ह्याचा हा ना संवाद असा कुठेतरी जेवताना एका मित्राबरोबर झाला. माझा बॉस होता तो, त्याने त्याच्या मुलाला ॲडमिशन घेतली ते कशाची, खरंच त्याची फी 7 लाख रुपये होती. बरं. आणि मग तो माझ्या तोंडातनं असंही निघालं की अरे मुलं अभ्यास करतील का बाईच गृहपाठ करेल इतके पैसे दिले तर. आणि मग त्याच्या भोवती तो एक जो बीट होता तो तयार झाला. बरं. त्याच्यामुळे माझं तसं की एखादं जर मला मिळालं ना मग त्याच्याभोवती हळूहळू, आणि तुम्ही जसं करत राहता ना तुम्हाला त्यात नवीन 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 काहीतरी मिळत राहतं. मग शोधतोस कसं आहे, मिळतं कसं? मिळतं म्हणजे बरेचदा तुम्ही स्टेजवरती जेव्हा करत असता तर तेव्हाच काहीतरी तुम्हाला स्टेजवर सुचतं. किंवा आता तुमचे कलीग येतात, जसे बाकी कॉमेडियन पण बघायला येतात, कधी कधी ते येऊन सुचवतात अरे इथे हे घेऊन बघ, आणि मीही त्यांना सुचवतो की बाबा तू इकडे करून बघ, तू एक थोडंफार ते चालतं. त्याच्यामुळे असं ते हळूहळू जसं करत जाल तसं बनत जातं. तर उदाहरण द्यायचं झालं, शुभमंगलचा होता माझा शो आहे जो मी यूट्यूबवर टाकला, तर मग काही कारणासाठी तो काढला. तर तो जवळजवळ त्याचे 125 प्रयोग झाले होते. त्याच्यानंतर
मला एक जोक मिळाला, एक फक्त 2 तासाचा शो आहे, त्यात एक जोक नवीन मिळाला. 1400 प्रयोग झाल्यानंतर बरं मी तो रेकॉर्ड करून ठेवला होता आधी, बरं पण तो एक जोक पाहिजे मला म्हणून मी तो परत रेकॉर्ड केला शो. बरं कंटिन्यू ही ती कंटिन्युअस आहे. बरोबर बरोबर. एक कॉन्टेंट आहे ना, ते इव्हॉल्व्ह होत राहतात. एखादं नाटक पण बघितलं तुम्ही, जर त्याचा पहिले 4 प्रयोग बघितले आणि त्याच्यानंतर तुम्ही 200च्या पुढचा प्रयोग बघितला ना, तुम्हाला वाटेल की अरे खूपच बदललं आहे. अचानक तुम्ही बघाल ॲक्टर्सच्या मधलं कोऑर्डिनेशन खूप चांगलं झालं आहे, त्यांचे पॉझेस बरोबर जागेवर येत आहेत, त्यांच्या स्टेप्स बरोबर होत आहेत. हे करून 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 ते रिफाईन होत जाते गोष्ट. त्याच्यामुळे माझं एकदा या सगळ्यामध्ये तू जेव्हा लिहित असतोस तेव्हा कुठं थांबायचं हे पण महत्वाचं असतं. कारण कॉन्व्हर्सेशन वाढत जातं कुठल्याही थराला जोक जातो. ते थांबणं कसं डिसाईड करतोस की हे इथं संपायला पाहिजे? मला वाटतं बरेच जण काय आहे ना, तुम्हाला ऑडियन्सच सांगतं काय करायचं. बरं. आता तुम्ही बघितलं असेल, बरेचदा तुम्ही जर स्टँडअप कॉमेडी शो बघायला गेलात, जेव्हा परफॉर्मर येतो, बाजूला एक छोटं स्टूल किंवा खुर्चीची पाण्याची बाटली असते, इकडे ते फोन ठेवतात, तर त्या फोनवरती व्हॉइस रेकॉर्डर चालू असतं. अच्छा बरं. मग परत गेल्यावरती, कारण स्टेजवर ना एक ॲड्रेनलिन येतं. बरं. तुमचं एक साधारण, आता मी तो 2 तासाचा शो करत असेल ना, तर जर मी ब्रेक नाही घेतला तर साधारण ना एक अर्धा तास वगैरे झाल्यानंतर जर शो चांगला जात असेल ना, तर एक वेगळ्या तुम्ही झोनमध्ये जाता. आणि तो झोन असा असतो ना की मी माझ्या लाईन फ्लॉलेसली डिलिव्हर करतोय, बरं, पण माझ्या डोक्यात पुढची लाईन नाही आहे. माझ्या डोक्यात वेगळं चालू आहे की आता शो संपल्यावर कुठे जेवायला जायचं आहे. काय बोलतो? हे सबकॉन्शियस मध्ये चालू आहे. लाईन माझी जराही कुठेही वरखाली होत नाही, फंबल होत नाही, ते सगळं चालू आहे. पण तुम्ही एका वेगळ्या टँजंट प्लॅनेटवर असता असे. बरं. त्याच्यातनं तुम्हाला कळत नाही कधी कधी. बरं. पण ते जेव्हा घरी जाऊन शांत डोक्याने तुम्ही जेव्हा ते व्हॉइस नोट परत ऐकता, तेव्हा कळतं की बाबा हा आज वाजला नाही, किंवा इथे ना पहिल्या जोकचा लाफ्टर येत असतानाच मी पुढची लाईन सुरू केली, किंवा मग हे थोडंसं ना हा पार्ट मधला खेचल्यासारखा वाटतो, हा थोडा शॉर्ट करूया, किंवा ह्यात थोडंसं आहे अजून काहीतरी, हे थोडं वाढवूया. हे तुम्हाला ऑडियन्सच सांगतं कसं कोर्स करेक्ट करायचं ते. त्याच्यामुळे तो एक कंटिन्युअस एक अभ्यास आहे. या सगळ्यामध्ये आता तुझे काय काय विनोद मी जे ऐकलेले, जे मला खूप आवडले, की भावाबरोबरचा जो आहे की मोठा भाऊ आणि गांधीजी गॉगल, तो जो आहे विनोद की गांधीजींना चष्मा होता, गॉगल नव्हताच, हे मला खूप नंतर 7वीत कळलं. आता हे जे विनोद असतात ना, हे कुठून तरी ऐकलेले असतात, झालेले असतात, क्रिएट करतोस तू की कसं असतं ते? नाही, सो आता परत तुम्ही एखादा विषय जेव्हा त्याच्याबद्दल लिहित असता, तेव्हा मग असं होतं की त्या विषयाच्या आसपास पण काहीतरी गोष्टी असतात. पण इकडे तू गेलास कसा मुळात? आता फॉर एक्झाम्पल आता हाच विनोद बघड, गांधीजींना गॉगल काढणे, मला वाटतं प्रत्येक मुलाने ते केलेलं आहे. बरोबर. किंवा कोणी हसत असेल की त्याचे दात पाडायचे, हे प्रत्येकाने केलंय. पण आता तू गेलास कसा परत तिकडे? हां, सो त्याचं कारण असं असतं की हल्ली ना आपण मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी घेतो. म्हणजे मुलांनी नुसतं बोट दाखवलं एका दुकानात की आपण ते लगेच घेतो. ते मला वाटतं कुठे ना कुठेतरी ते गिल्ट पण आपलं येतं की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही, म्हणून मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे बाबा, ॲटलिस्ट खुश आहे काहीतरी खेळणं घेऊन देऊया त्याला वेळाच्या बदल्यात. खरं मुलांना आपला वेळच हवा असतो, पण हल्ली आपण ते करतो. आपल्या वेळेला काय व्हायचं ना, आपल्या वेळेला बहुतेक 80% घरांमध्ये आई हाऊसवाईफ असायची, किंवा एवढं असे रॅट रेस अशी एवढी ही नव्हती की बाबा सकाळी 9 वाजता वगैरे निघायचं, ते 6 वाजेपर्यंत घरी यायचे. ते सकाळी 7ला जाऊन रात्री 10ला येणं वगैरे कल्चर नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे आई बाबा वेळ द्यायचे. त्यावेळेला एवढी आपल्याकडे व्हरायटी नव्हती. तुम्ही जर बघितलं प्रत्येक कॅटेगरीत बिस्किट ग्लुकोज हवं असेल तर एक होतं, गाडी घ्यायची असेल तर अँबॅसेडर फियाट सोडली तर तिसरी गाडी नव्हती, फोन फक्त MTNLच किंवा इकडे BSNLच होता, मर्यादित होतं. त्यामुळे सगळ्या कॅटेगरीमध्ये 1 किंवा 2 प्लेयर, त्याच्यामुळे असं फार काही ऑप्शन्सही नव्हते. आता असतात, पण आपल्या वेळेला ते नव्हतं. आपल्या वेळेला तेच भावाचे कपडे लहान भाऊ वापरतोय, ते सगळं होतं. पुस्तकं पण हेच असायची की, त्याच्यामुळे मग तसं झालं की मग ते कुठून कनेक्ट करू. आता भावाची पुस्तकं आली की मग त्यात काय काय जे झालेलं असायचं ते सगळं आपल्याला पासआउट व्हायचं. म्हटलं हे सगळेच करायचे, आम्ही करायचो. मग ते म्हटलं ह्याच्यात घेऊन बघूया. मग ते लोकांना आवडायला लागलं. तो पहिला तो गांधीजीवाला होता, म्हटलं सरोजिनी नायडूचं पण आपण करून बघूया. अमेझिंग होता. तसं करत करत ते प्रत्येकाची विनोद सांगायची एक स्टाईल असते. सरळ A to Z विनोद सांगितला जातो, कधी कधी Z पासून सुरू करून मग A मधनं परत तो C करून Z करा येतो. तुझं जे टेक्स्चर आहे ना, हे मला ब्रिलियन्स वाटतं. कारण तू सरळ सोड विनोद सांगत नाहीस, तू ते तयार करतोस, सांगतो आणि मग लोकांवर सोडतोस ते की
तुम्हाला तो कळला पाहिजे, म्हणजे लोकांवर आहे ते सगळं. याला धाडस पण लागतं खूप की तो रिसिव्ह होतोय की नाही. ही रिस्कच असते ना एक प्रकारची. नाही, पण त्याच्यात सौमित्र कसं आहे की मी आता मुंबईत राहिल्यामुळे किंवा मी स्टँडअपची सुरुवात पुण्यापासून केली, त्यामुळे ना मुंबई पुण्यात माझे शोज खूप होतात. मुंबई पुण्याचा ऑडियन्स जो आहे ना, हे म्हणजे नो डिसरिस्पेक्ट टू बाकी शहरांचा ऑडियन्स, इकडचा ऑडियन्स स्टँडअप खूप बघतो. तर फक्त मराठी नाही तर हिंदी तयार बघतो, झाला. इंग्लिश बघतो, ते तयार झालेत. बाकीच्या बऱ्याच तुम्ही जागी गेलात, आता कोल्हापूरला वगैरे गेला तर कोल्हापूरमध्ये एखादा जो शोला येतोय तो रेग्युलर जरी असेल ना, तरी आजपर्यंत कदाचित कोल्हापुरात झालेच 20 शो आहेत फक्त. बरोबर. त्यांनी ते 20च शो बघितलेत. बरोबर. त्यामुळे मुंबई पुण्याच्या ऑडियन्सना पटकन जोक कळतो. कळतो, म्हणजे कधी कधी एक्सप्लेन पण नाही करावं लागत, त्यांना जोक कळतो. समजतो तो. कधी कधी ना नाही कळत पहिल्या पासला, तर मग मी ते तयार करून ठेवलेत किंवा पहिल्याला नाही कळला तर एक अजून एक हिंट, अच्छा. तो नाही कळला तर एक अजून एक हिंट. हां, हां, की जसं माझा एक शो आहे, जोक आहे त्याच्यात असा आहे की दाराबाहेर एकदम बारीक माणूस उभा होता. हां. जसं दार उघडलं तर तो मायकल जॅक्सन सारखा मूनवॉक करायला लागला. तर म्हटलं काय होतंय तुला, तर तो मला म्हणा जरा पंखा बंद करता का तुमचा. तर आता हा लोकांना कळतो, इकडच्या पुण्यातल्या लोकांना, मुंबईतल्या लोकांना कळतो की बाबा वाऱ्याने तो मागे जात होता. होय. बऱ्याच लोकांना नाही कळत तो, मग तो समजवायला लागतो. बर. सो असे कधी कधी ना असे लेअर तुम्हाला उघडायला लागतात. आता तू आता हा विषय काढलास तर हां, किस्से काय असतात, म्हणजे इट्स अ परफॉर्मिंग आर्ट. तू जेवढी तू परफॉर्म करतोस तेवढे तुला अनुभव येत असतील. लक्षात राहिलेले काही किस्से सांगू शकशील का, की चांगले वाईट? असे म्हणजे आता सर्वात जर असं स्पेशल मुवमेंट जर तू मला विचारलास आणि अनएक्सपेक्टेड असा होता, मागच्या वर्षी अमेरिकेच्या दौऱ्याला असताना डेट्रॉईट शहर तिकडे शो होता आणि माझा जो ऑर्गनायझर होता, ज्यांनी नॅशनल प्रमोटर जो होता, तर तो आता कॅनडात राहतो, पण तो जवळजवळ एक 7-8 वर्ष तो डेट्रॉईटलाच होता आणि डेट्रॉईट महाराष्ट्र मंडळात ॲक्टिव्ह होता तो एकदम. तर त्यांनी महाराष्ट्र मंडळाला रिक्वेस्ट केली की बाबा मीच निर्माता आहे, कार्यक्रम चांगला आहे, तर तुम्ही प्लीज मला हेल्प करा मेंबर्सना प्रमोट करायला. आणि त्यांनी खूप बन लावून ते प्रमोट केलं. आणि मी तिकडे पोचलो तेव्हा त्यांचे जे प्रेसिडेंट होते ते म्हणाले की आपलाच एक मराठी माणूस आहे जो अमेरिकेतला एकमेव मराठी बोलणारा काँग्रेसमन आहे. बर. म्हणजे आपल्या इकडे खासदार असतात तसं तो तिकडचा श्री ठाणेदार म्हणून आहेत, ते एकमेव मराठी बोलणारे बर. हे आहेत. तर ते म्हणाले ते आज आपल्या शोला येत आहेत. म्हटलं यार एवढा मोठा माणूस, म्हटलं आपल्या शोला मोठी गोष्ट आहे. पण त्यांचं होतं की तो बिझी माणूस आहे, तो 15 मिनटं फक्त ते बसतील आणि ते जातील. आता ते एवढे मोठे आहेत, तर आम्हाला पुढच्या रांगेतच त्यांना बसवायला लागेल. बरोबर. आणि ते एकटे येत नाहीत, ते आले की त्यांच्याबरोबर 4-5 लोक अजून येतात. सो ते म्हणा तुला असं मध्येच असं दिसेल की बाबा 15 मिनिटाला 4-5 लोक पुढच्या रांगेतनं उठून जात आहेत. पण आय नो ॲज अ कलाकार ते थोडंसं एकदम हे होतं की बाबा चांगलं चालू आहे, हे का उठून जात आहे, तर तुला म्हणून आधी सांगून ठेवतो. तर मी पण आपले कोण, आणि मला तोपर्यंत कल्पना नव्हती असं कोणी व्यक्ती आहे म्हणून, तर मी गुगल वगैरे केलं कोण आहेत ते वगैरे, साधारण कसे दिसतात वगैरे ते मला हे होतं. मी स्टेजवर गेलो ते असे समोरच बसले होते, ते एन्जॉय करत होते. पण कधी कधी त्याचं डोक्यात आलं ना एखादं, बाकी सगळं ऑडियन्स सोडून माझं आपलं दर 2 मिनिटांनी माझं लक्ष तिकडे जातंय की हा माणूस उठला का नाही अजून, हा माणूस उठला का नाही अजून. कारण माझं होतं की ते जेव्हा उठतील ना तेव्हा मला काहीतरी तो थोडासा डिस्टर्बन्स येईल ना शोमध्ये, की लोक पण बघतील जात आहेत वगैरे, किंवा ते जातात म्हटलं ती 7-8 लोक अजून त्यांना बाय करायला जातील, कारण मोठा माणूस आहे. सो म्हणून माझं लक्ष ना पूर्ण शो तिकडे होतं. ते अख्खा शो बसले. अरे वा. बर. आणि मग शो झाल्यावर ते स्टेजवर आले. ते म्हणाले की मी आलो होतो 15 मिनिटासाठीच, पण ते म्हणाले पहिल्या 15 मिनिटात म्हणाले मी इतका हसलो, त्यामुळे मी असा मराठी कार्यक्रम खूप वर्ष झाली बघितला नाही. माझं होतं मीटिंग होत राहतील, हा कार्यक्रम पुन्हा कधी बघायला मिळेल. ते म्हणाले आता माझ्या घरी मी डिनर आणि ड्रिंक्सची अरेंजमेंट केली आहे, महाराष्ट्र मंडळातले सगळे येत आहेत, तुम्हाला विनंती आहे तुम्ही पण प्लीज या. म्हणून त्यांच्या घरी जाऊन डिनर झाला, त्यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ती सही करून वगैरे दिली. सो हा असा अनएक्सपेक्टेड पण असा खूप एक चांगला मुवमेंट होता की बाबा आपल्या कामामुळे एवढी मोठी माणसं आज आपल्याला घरी त्यांच्या जेवायला बोलवत आहेत. याचं दुसरं टोक कधी झालंय की उत्तम विनोदात पण ते हिटच झाले नाहीत, किंवा शो लक्षात येत नाही की हा का रिसिव्ह का होत नाही, आणि मग अशाला काय केलंस तू? आता असं जर शो उठला नाही, कधी कधी असं होतं की शो उठतच नाही. मला असं आठवतं एकदा 2018 मधली गोष्ट आहे, एक प्रायव्हेट इव्हेंट होता, कोणाचा तरी 17वा वाढदिवस होता. आपलं मुंबईत जे कमला मिल्स आहे तिकडे एक व्हेन्यू होता, आणि हळूहळू त्यांचे पाहुणे वगैरे यायला लागले. आम्ही जनरली आधी जातो, कारण ऑडियन्स यायच्या आधी आपलं टेक्निकल चेक वगैरे करून घेऊन बसायचं बाजूला. पण आता ज्यांचा 17वा वाढदिवस आहे त्यांचे बालपणचे मित्र येऊन त्यांचे किस्से सांगत होते, ते कोणी ऐकत नव्हतं. अच्छा.
कारण लोक आपल्या खाण्यापिण्यात आणि दारूत वगैरे गुंग झाली होती. मी स्टेजवर गेलो तेव्हा असं झालं की बा ऑडियन्सला पाहिजे लक्ष तरी हवं. म्हणून मी आपल्या लोकांना सांगितलं की बा ज्यांना ऐकायचं त्यांनी पुढे, आता बाकी लोकांना आपण काही करू शकत नाही. तर मी केलं तर 10 लोक येऊन फक्त माझ्या असे लिटरली तू जितक्या जवळ बसलेस तसे उभे राहिले, असे खांद्यात खांदा हात टाकून वगैरे. मी उभा आहे, हातात माईक घेऊन, समोर अशी 10 लोक अशी करून उभी आहेत. मी आपल्या ह्यांना सांगतोय 10 मिनटं तसे सांगितले, तेही आपले हसतायत. आता जो होस्ट आहे ज्यांनी मला बुक केलं होतं त्या गृहस्थांचा मुलगा, तो म्हणा थांब म्हणाला हे असं बरोबर वाटत नाही आहे, आपण एक 10 मिनिटांनी प्रयत्न करूया, मी खुर्च्या लावायला सांगतो पुढे, मग सगळे बसतील आणि आपण हे करूया. म्हटलं ठीक आहे. ते 10ची 20 मिनटं झाली, 25 मिनटं झाली, अर्धा तास झाला, खुर्च्या लागल्या पण कोणी यायलाच तयार नाही. सगळे ते बार काउंटरच्या इकडे लोकं होती. तो शेवटी आला माझ्याकडे, तो म्हणाला नाही आता ऑडियन्सला हे, ते म्हणे बाबांबद्दल सांगत होते तरी लोक ऐकत नव्हती, तर हे थोडंसं हाताबाहेर आहे माझ्या, तर लेट मी नॉट वेस्ट युअर टाईम, तू जा. आता मी चाललो होतो बाहेर, तो मला सोडायला येत होता बाहेर. त्याची आई कुठेतरी वॉशरूमला गेली असेल, त्याची आई आली आणि ती म्हणली तू कुठे चाललायस? म्हटलं मी चाललो घरी. हात पकडला त्या बाईनी माझा. नाही असं कसं, पैसे घेतले, शो करून जा. अहो म्हटलं बाई मी शो करायला तयार आहे, म्हटलं तुमच्या मुलांनीच सांगितलं की आज काही इकडे शक्य होईल असं वाटत नाही म्हणून तुझा. नाही असं कसं, चल चल. ती बाई मला खेचत घेऊन गेली, मला म्हणे काहीतरी कर, मिमिक्री वगैरे कर. अहो म्हटलं बाई मला नाही येत मिमिक्री. ते म्हणे यार महाराष्ट्रीयन नो, डो नाना पाटेकर. म्हटलं नाना पाटेकर कुठून करू? मग कॅन यू डान्स? म्हटलं बाई नाही मी कमेडियन आहे, हवे तर तुमचे पैसे मी परत देतो. म्हटलं हात वगैरे सोडा म्हटलं माझा. कारण आणि ती बाई एकदम हे झाली की असं कसं हे झालं. तो मुलगा शेवटी म्हणून आई एम्बॅरेस करू नकोस. तिने हात सोडायला मला घेऊन गेला, तो 4 वेळा मला सॉरी म्हणाला की तुमची चूक नाही आहे वगैरे. सो असंही होतं. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? सो असे येतात अनुभव. हाऊ यू डिफाईन जोक? जोक कसा असतो, कसा असायला पाहिजे, तुला कसा दिसतो? जोक मला असं वाटतं की हे खूप असं आपण म्हणतो क्लिशेड असं एक हे आहे, पण मला वाटतं मी एखादी गोष्ट बोललो, एक जरी माणूस हसला ना त्याच्यावर, तो जोक आहे. किंवा तुझ्या डोक्यात तुला वाटलं हे विनोदी आहे, तो जोक आहे. माझं एक अशी फिलॉसॉफी आहे की तुम्हाला एखादी गोष्ट आली ना डोक्यात, ती बोला. नॉट नेसेसरी की तुम्ही पब्लिक फोरममध्ये बोला. बरं. कारण शेवटी काय ऑडियन्सची एक सेन्सिबिलिटी असते आणि शेवटी तुमचा हा धंदा आहे. उद्या तुम्ही एखादी गोष्ट बोललात, तुमच्या मनात तुम्हाला ती चांगली वाटली, पण त्याच्यामुळे तुमचा ऑडियन्स सोडून गेला, तर त्याला काही अर्थ नाही आहे. पण तो मित्रासमोर बोला. एका मित्राला आवडला, 2 मित्रांना सांगा. असं करत तर हळूहळू वाढवा. मग कधीतरी एखादा समजा कंट्रोवर्शियल जरी असेल ना, एखाद्या छोट्या शोमध्ये करून बघा, जिथे शोमध्ये 30-40 लोक आहेत, किंवा कसा रिस्पॉन्स येतो, काय होतं. मग त्याला ॲक्सेप्टन्स असेल तर त्याला घेऊन पुढे जा. पण मग या सगळ्यामध्ये कॉमेडी हे फार महत्त्वाचं माध्यम आहे तुम्हाला काहीतरी सांगण्याचं. चार्ली चॅपलिनपासून अगदी परवाच्या कुणाल कामरापर्यंत ते आलेलं आहे. कुणाला आवडो नावडो हा नंतरचा भाग आहे, पण तो त्याच्या पद्धतीने गोष्टी मांडायला लागलाय. अशा पद्धतीनं म्हणजे वे ऑफ एक्सप्रेशन म्हणून कॉमेडीकडे का बघितलं जात नाही आपल्याकडे अजून? मला वाटतं तेच अजून ना थोडीशी मराठी लोक का नाही बघत त्याकडं अशा पद्धतीने? मला असं वाटतं एक गॅप पडली आहे कॉमेडीमध्ये, की पु ल वपू हे सगळं त्यांनी काम बंद केल्यानंतर ना जवळजवळ एक 25-1 वर्ष काही झालं नाही. मग पुन्हा 2017मध्ये कॉमेडीला सुरुवात झाली मराठी. 2-3 वर्ष चालली, मग कोविड आला, परत 2 वर्ष काही झालं नाही, मग आता पुन्हा सुरुवात झाली आहे. आणि सुरुवात झाल्यानंतर थोडंसं हेही झालं सौमित्र, मी इथे आर्टिस्टना पण ब्लेम नाही करणार, की ना मधला जो वेळ गेला ना, तो बॅकलॉग भरण्यासाठी सगळ्यांना पटकन पैशाची गरज होती किंवा प्रसिद्धीची गरज होती. हे जे मी जे करतोय ना, हे बिल्ड करायला वेळ लागतो. क्लीन कॉमेडीला ना एक तो आपण म्हणतो जो ग्राफ आहे ना, तो आहे अपवर्ड, पण तो स्लो आहे. दुसरं हे केलं ना, पॉप्युलॅरिटीचा ग्राफ असा खूप, पण तो खाली पण तितकेच पटकन येतो. त्याच्यामुळे थोडं पटकन ते 2 वर्षाचा बॅकलॉग भरण्यासाठी म्हण की आहे म्हणजे लोकांनी केलं असेल. मला असं वाटतं ना की आपण सतत कमरेखालचा विरोध करून धन्यता मानण्यापेक्षा किंवा स्लॅपस्टिक करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला जे सटायर घडतं ना, ह्युमर घडतंय आजूबाजूला, राजकारणामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, सर्व बाबतीत आहे, तुमच्या सेन्समध्ये आहे, म्हणजे तुमच्या सिव्हिक सेन्समध्ये पण बोंबाबोंब असेल, तर ते विनोद का येत नाही? तिथून का मांडलं जात नाही? ते व्हायरल का होत नाही? म्हणजे असा कोणी विचार करते की नाही आपल्याकडे? आता तुझं सर्कल असेल, जे स्टँडअप कॉमेडियन्सचं एक ग्रुप असेल, त्यात तुम्ही बोलत असाल, तुम्हाला असं डिस्कशन होतं का की आपण अशा पद्धतीने एक करून बघूया, जे लोकांचं म्हणणं मांडून बघूया, जो ब्लॅक ह्युमर आहे तो बाहेर काढून बघूया? तर तुमच्या हातात आहे ना सगळं ते.
नाही पण करू शकतो, पण परत तेच होतं ना की भीती थोडी वाटते की आपण मग टाईपकास्ट होऊ का, किंवा ते एका व्हिडिओमुळे इतके जे बाकीचे केलेलं आहे तेही त्याच्यामुळे बदनाम होईल का, किंवा तेही ह्याच्यात बघितलं जाईल का. कारण अजूनही ना लोकांना आर्ट फ्रॉम द आर्टिस्ट सेपरेट करणं हे कळलं नाही आहे. मी सांगितलं असं, लोकांना वाटतं हे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या खऱ्या गोष्टी आहेत, ज्या खऱ्या नाही आहेत. मला शो नंतर लोक हे पण येऊन सांगतात की अहो एवढा बायकोला तुम्ही बोलू नका, तिला किती वाईट वाटेल. म्हटलं नाही वाटणार वाईट, तिला ती बसते कधी कधी ऑडियन्समध्ये, तिला माहिती आहे जोक आहेत. सो हे असं सगळं असताना ना की आपण का रिस्क घ्यावी, ते थोडंसं. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. पहिला प्रश्न, इंडियाज गॉट लेटंट सारखे शो जे आहेत त्या शो बद्दल, त्याच्या फॉर्मॅट बद्दल, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल तुला काय वाटतं, एक. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर त्या शोवर जशी बंदी आणली तसे सेन्सॉरशिप जी आलेली आहे अशा शोज वरती किंवा एकूणच तुमच्या व्यक्त होण्यावरती, त्याचं तू किती समर्थन करतोस? असे 2 प्रश्न आहेत माझे. आता त्या शोमध्ये जी भाषा वापरली गेली आहे हे मी कदाचित कन्झ्युमर नाही आहे त्याचा. मी हे म्हणत नाही की मी एकही एपिसोड बघितला नाही आहे, मी बघतो, पण मी मुलं किंवा घरचे त्या खोलीत असताना मी तो लावत नाही. मी तो माझ्या फोनमध्ये प्रवास करताना हेडफोन लावून वगैरे मी असं ऐकतो. पण त्या प्रत्येक एपिसोडला ना 5 करोड 6 करोड असे व्ह्यूज येत होते. बरोबर. त्याच्यामुळे तितकी लोक तर सहमत आहेत, त्यांना ते आवडतं आहे. बरं. तुम्ही ॲज अ आर्टिस्ट किंवा ॲज अ क्रिएटर तुम्ही लोकांना डिक्टेट नाही करू शकत तुम्ही काय बघितलं पाहिजे. बरं. लोक चूज करतील आपल्याला काय बघायचं आहे. बरं. सो एवढा 140 करोड लोक जेव्हा असतात एखाद्या देशात ना, त्या सगळ्या टाईपच्या कॉन्टेंटसाठी मार्केट आहे. बरं. आणि त्यात प्रत्येकजण आपापला निश शोधतो, आपापला वॉइस शोधून त्यांना केटर करतोय. सेन्सरशिपचा मी मुळातच आय एम अगेन सेन्सरशिप. कारण मला वाटतं इंटरनेटवरती एखादी गोष्ट तुम्हाला नसेल आवडत, उद्या मला समजा मित्र म्हणे नाही आवडत, ब्लॉकचं बटन आहे. मी मित्र म्हणाला यूट्यूबवर ब्लॉक केलं, इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं, फेसबुकवर 3 बटणं दाबली की यू स्टॉप एक्झिस्टिंग फॉर मी. बरोबर. कोण सौमित्र कोण मित्र म्हणे. बरोबर. सो हा चॉईस लोकांच्या हातात आहे. तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली ब्लॉक करा, पण त्यासाठी तुम्ही कोर्ट केस वगैरे केली, त्यांना जेलमध्ये टाकणं, ह्याचा टोटल विरोध आहे. तुम्हाला जर नसेल एखाद्याचं काम आवडत तुम्ही जाऊ नका ना. उद्या माझ्या शोला लोक यायचे बंद झाले, आपोआप माझं दुकान बंद, आपोआप मी विचार करीन ना की बाबा हे कॉन्टेंट मी करतोय, लोक येत नाही आहेत, तर बाबा नाही करत मी, आता दुसरं काहीतरी करतो. तर तुम्ही एखाद्याला बहिष्कार टाकायचा असा टाका, धाक दपटशा नको. हां, ते व्हेन्यूज फोडणं किंवा कमेडियनलाच मारहाण करणं, म्हणजे खूप 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 सिरियस इश्यू आहेत आज समाजात. अगदी अगदी. की आज रस्ते खराब आहेत, अगदी पाणी, शिक्षण, गरिबी. रोज पेपर उघडला 4 नवीन घोटाळे दिसतात आपल्याला. लोकांना त्याच्यावर राग येत नाही, पण लोकांना तो क्योंकि सासबी कभी बहुतीमध्ये मिहीर वीरांनी गेला तेव्हा तो कोणी मोर्चे काढले, तुम्ही काय फरक पडत होता तुम्ही आपल्या आयुष्यात. सो थोडंसं आपण, जसं तुझा प्रश्न होता ना की चांगली कला करणं जसं कलाकाराची जबाबदारी आहे, ती टिकवणं ही ऑडियन्सची पण जबाबदारी आहे. शेवटचा प्रश्न, की या सगळ्यामध्ये आता स्टँडअप कॉमेडी पुढं कुठे जाईल असं वाटतं तुला? काय फ्युचर वाटतं स्टँडअप कॉमेडीचं? स्टँडअप कॉमेडीचं मला असं वाटतं फ्युचर खूप ब्राईट आहे. कारण आत्ताच मी तर खऱ्या ह्यानी मानेन की खऱ्या अर्थाने सुरुवात 2022 नंतर झाली आहे. कारण 17 ते 22 जो काळ होता मधल्या, जी 2-3 वर्ष मिळाली ना, सगळे आपला व्हॉइस शोधत होते. कुठेतरी कोविडमध्ये लोकांना वेळ मिळाला विचार करायचा, आपल्याला पुढे काय करायचं याचं थोडं अवेअरनेस आलं. आणि मग 22 पासून जर तू बघितलंस तर खूप कॉन्टेंट वगैरे यायला लागलं आहे, रोज नवीन नवीन चेहरे दिसत आहेत आपल्याला. आणि मी म्हटलं तसं की 12 करोडची मराठी बोलणारी लोकसंख्या आहे. शिवाय जर आपण पुणा किंवा महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, नाशिकला वगैरे गेलो, इथे जे गुजराती 4-5 पिढ्यांपासून राहत आहेत किंवा मारवाडी लोक राहत आहेत, हेही घरी मराठीच बोलतात. म्हणून ते जर ॲड केलं तर कदाचित अजून एक 50-1 लाख रुपये लोक ते ॲड होतील. आज ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.5 करोड आहे. ऑस्ट्रेलियात स्टँडअप कॉमेडी हे साधारण वर्षाला $1 बिलियन आसपास रेव्हेन्यू जनरेट करतं. तर आपली पॉप्युलेशन त्यांच्या 5 पट आहे मराठी लोकांची फक्त. किती स्कोप आहे. प्लस दुसरं आहे की मराठी पॉप्युलेशन सेग्रिगेटेड आहे. वऱ्हाडी वेगळी आहे, मराठी कोल्हापूरची वेगळी आहे, थोडी आपल्या तळ कोकणातली वेगळी आहे, मुंबई पुण्यातली थोडं वेगळं आहे. अगदी अगदी फ्लेवर्स खूप आहेत. जळगाव वगैरेची थोडी वेगळी आहे मराठवाड्यातली. त्याच्यामुळे आणि तेही जर तू हे केलेस, तुकडे केलेस, तर प्रत्येक कॅटेगरीत कदाचित 1-1, 2-2 करोड लोक असतील. सो तेवढं मार्केट आहे. उद्या एखाद्याने ठरवलं की बाबा मला वऱ्हाडीतच करायचं आहे, अख्खा विदर्भ आहे तुझ्याकडे. अगदी. कारण तो ज्या डायलेक्टमध्ये बोलू शकेल, आम्ही शिकूनही कदाचित ते नाही बोलू शकणार, की मास्टरी नाही येणार त्याच्या. किंवा कोल्हापूरचा एखादा आहे, तो कोल्हापुरी ह्याच्यात जर तो करायला लागला, ते मला नाही येणार. ते मला करायचा प्रयत्न केला तरी मला 10 वर्ष लागतील शिकायला. स्कोप आहे. स्कोप आहे.
वा, मला तुझ्याशी बोलून छान वाटलं मंदार. त्यानिमित्तानं आपली भेट झाली, आपलं बोलणं झालं. आणि जसं मंदार म्हणाला की चांगली कलाकृती टिकवणं जसं आर्टिस्टच्या हातात आहे तसं लोकांच्याही हातात आहे. चांगलं बघितलं पाहिजे. आणि आमची टॅगलाईन आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. त्यामुळे आपल्यासोबत आज मंदार जोडला गेलेला आहे. हा एपिसोड कसा वाटतो मला जरूर सांगा. पण जाण्याआधी या एपिसोडचं व्हेन्यू पार्टनर कॅफे पीटर एरंडवणे आहेत. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा खरंच आभार. तुमच्या सगळ्यांचा आभार. एपिसोड कसा वाटतो मला सांगा. मंदार सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. आणि चांगलं जे वाटतं ते जरूर बघा आणि लोकांना पण सांगा. थांबतो, भले ते घडो. मंदार, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.